आरसीबी कहाँ है? व्लॉगची सुरुवात एवढ्या खतरनाक पद्धतीने झालीच नसती, कारण इट्स 3:49 AM आणि माय स्टमक हॅज डिसाइडेड दॅट मला भूक लागली आहे. आयशा फ्लेमिंगोज अ क्विक इंट्रो टू दिस व्लॉग सिरीज. मी ऑलवेज एका परफेक्ट मोमेंटसाठी वेट करत होते की ओके असं झालं की मी व्लॉग स्टार्ट करेन, असं असेल तर मी व्लॉग स्टार्ट करीन, सगळं परफेक्ट असेल तेव्हा मी व्लॉग स्टार्ट करीन. बट देन वन डे आय डिसाइडेड, माझ्यामध्ये थॉट्स आले की वेट, let me just do it because this is the perfect moment. I have decided, or it's like a challenge, की मी आजपासून for a month आपण भेटूया 6:30 वाजता on this channel. And if you guys relate to it, subscribe to my channel आणि आपण comment section मध्ये chat करूया. मी खूप शोधलं फ्रीजमध्ये आणि मग जाऊन मला सापडलाय हा मेथांबा जो मी बनवला होता and I love it. So I'm enjoying my मेथांबा at 3:49 AM. लुक ॲट दिस क्यूट. भले हा युनिकॉर्न क्यूट आहे, बट मी याचं नाव काय ठेवलं माहिती आहे? भावल्या. ओके, आता मला वाटतंय बस झालंय, कारण पोटाला जेवढी आवश्यकता होती, क्रेविंग्स होते तेवढे झालेत. तर मी हळूच आरामात जाऊन परत हे ठेवून देते फ्रीजमध्ये. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गोईंग बॅक टू माय रूम. नाव इट्स टाइम टू स्लीप. मला वाटतं आत्ता पीसफुली स्लीप येणार आहे. ही मी मिंत्राची पार्सलवाली बॅग घेतली होती ॲज माय ट्रे. त्याचं काम झालंय आणि विदाऊट फ्लॅश बघा केवढा अंधार आहे. मी खूप हुशारीने 7:30, 8, 8:30 असा अलार्म लावलाय. बट आय नो दॅट आय एम नॉट गोना वेक अप, कारण मी झोपायलाच 5 वाजता चालली आहे. गुड मॉर्निंग फ्लेमिंगोज. आणि तुम्हाला सांगण्यात येत आहे की मी उठले आहे 10 वाजता. मी फटफट तयार झाली आहे आंघोळ वगैरे करून, कारण मला एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवायची आहे ब्रँडसाठी. त्यासाठी मी तयारी करते आणि हा माझा आउटफिट आहे अँड मॅचिंग इयरिंग्स अँड एक्सेट्रा. आणि इथे हा मोबाईल फोन मी हॉटस्पॉटसाठी ठेवला आहे, कारण इथे नेटवर्क येतं. आय एम नॉट युझिंग वायफाय करंटली. आउटफिट तर चेंज झालेला आहे. नाव इट्स टाईम फॉर मेकअप. नाव लेट्स डू माय मेकअप. मी मेकअप एकदम क्लीन आणि सटल लुक ठेवला आहे, कारण ब्रँडचं रिक्वायरमेंट तसंच होतं. प्रोडक्ट इज अबाउट स्किन केअर, राईट? हेवी मेकअप नव्हता करायचा. तो मॅचिंग इयरिंग्स आणि ज्वेलरी जे पण आपण काढली होती ती मी घालून घेते. व्हाईट ग्लास सापडले. व्हाईट ग्लास, कारण जर तुम्ही ती रील बघाल, नाही तुम्ही नाही बघू शकत कारण ती UGC व्हिडिओ आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला व्हाईट ग्लास लागणार आहे, कारण ते स्किन केअर प्रोडक्ट आहे. वेअर यू कॅन ईट युअर स्किन केअरवाला कन्सेप्ट आला आहे ना तो. तर मी त्या व्हिडिओची तयारी करून घेते आहे, सेटिंग अप माय स्टुडिओ. ओके. आणि ही एक पाऊच होता जो मला यूट्यूबच्या एका क्रिएटर कलेक्टिव्ह इव्हेंटमध्ये मिळाला होता. लाईक हॅम्पर मिळतं ना तसं. त्याच्यात मी माझं सगळे इलेक्ट्रॉनिक्स ठेवलं आहेत. सो सगळे एकत्र ठेवलं आहेत, ताकी ते मला इकडे तिकडे शोधावं नाही लागणार. ना ते एवढ्या पसारात नक्कीच गायब होतं. व्हिडिओ बनवून झालेली आहे. नाव इट्स टाइम टू कुक. हे बघा इथे काय चाललंय, फोडाफोडी चालली आणि बाई बघ काय करते. खोबरं खाते. आहे का काय याच्यात? आहे ना. काय? ओ खूप सारं खोबरं आहे. खूप सारं खोबरं. पण पाणी बघा एवढूसच आहे. कारण खोबरं आहे ना खूप, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. बघ दाखवते तुम्हाला. खोबरं आहे. खूप निघणार आहे. मला आपण भरू. चांगलं आहे आपल्याला, आहे ना. बघा अजून खोबरं आलं. जेवण झालेलं आहे. नाव इट्स टाइम टू एडिट द व्हिडिओ, जी मी आज सकाळी रेकॉर्ड केली आणि ती मला आजच पाठवायची आहे. प्रोकॅस्टिनेट केलंय मी खूप. डिसाईड झालेलं की 4 दिवस आधी मी आली आणि मला ती वेडनेसडेला द्यायची आहे. बट देन करू मी आज द्यायची, आज रेकॉर्ड केली, आजच एडिट करणार आहे. बट आजच मी पाठवणार आहे. whatever it is, ॲटलिस्ट फर्स्ट ड्राफ्ट मी पाठवणार आहे. सो काही एडिट असेल तर वी कॅन डू इट लेटर. याच फोनवर एडिट करायचे. सो मी एडिट करीन. खूप सारे पार्सल पण आले ते मला बघायचं, तो पण करायचं. बट एडिटिंग द व्हिडिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स गो.
एवढा वेळ एडिट केलंय, एवढा वेळ एडिट केलंय की कधीतरी व्हिडिओ राहून जाईल, मीच एडिट होऊन जाईल. इट्स बीन 3 hours आय एम एडिटिंग दिस व्हिडिओ. फायनली इट्स डन. संध्याकाळी RCBची मॅच आणि आय एम सुपर एक्सायटेड. आज पण RCB जिंकणार आहे. खूप झालं काम, आता वेळ आहे मम्मीला मदत करायची. आपण कपडे वाळत टाकूया. ओरामधून किती पॉइंट्स मायनस झाले. कपडे वाळत टाकायचे, बट आधीचे कपडे कोण काढणार. 1 सेकंड, माझी आई सांगतेय 6 वाजले तरी बाहेरचं ऊन दाखव. केवढं ऊन आहे बघा. 6 वाजले तरी केवढं ऊन आहे. भयंकर ऊन. इथे मुलं खेळतायत म्हणजे मारामारी करतायत. मी अजून झूम नाही करत, नाही त्या लोकांच्या घरात पोचू आपण. ऊन झालंय, टू मच ऊन. तर चला बरं जाऊया आपण. आधीचे कपडे, हा सगळा माझा पसारा. वी कांट गेट रीड ऑफ दॅट पसारा. लेट्स गो. मस्त फोडणीचा मसाला ग. आउट बॅक. मी दाखवते तुम्हाला मम्मी काय करते. व्हाईट ढोकळा. नाईस. व्हाईट ढोकळा. पनीर दिसतंय, पनीर. मी देणार तुला. मग आता ढोकळ्याची रेसिपी कधी येणार आहे. ढोकळ्याची रेसिपी लगेच आता येऊ शकते. मस्त डायरेक्ट कढईत फोडणी, सणसणाटी, हा. वरून नाही. अशी सण- एवढं काम आहे. एकदम कामगार झाली आहे मी. सकाळी नाही, दुपारी जे शाळं फोडलं ते मी अजून त्याचं पाणी पिलेलं नाही आहे. फ्रीजमध्ये तसंच आहे. ही वेळ शाळेचं पाणी प्यायची नाही. मग मी हा आधीचा ज्यूस पिते आहे. Oh God. मम्मीने विचारलंय की काय काय कामं केली. आपण एवढं डीप मध्ये नाही गेलं पाहिजे. आपण भेटूया थोड्याच वेळात. आता वाजेल आले 6 अँड इट्स टाइम टू पोस्ट. ओके, आज मी रील पोस्ट नाही करणार आहे, मी फोटो पोस्ट करणार आहे. लाईक कराउजल पोस्ट. कोणता फोटो. ओके, दिस इज नाईस. मॅच सुरू झालेली आहे. फर्स्ट इनिंग्स डन. ही बायको का मला ब्लॉग नाही करू देते. सगळे आऊट झाले तर सांग म्हणून. थोडं खायला मागवलं, तसं काही केलं नाही. ऑल आऊट झाले, दाखवले. मला बघ म्हणते पाया खालून गेला बॉल. आणि स्वतः दाखवतच नाही की हे बघा आजच्या दिवसात अशा विकेट पडल्या. बघा माझी कशी बसली बघा. जिंकायला आली RCB. आज RCB पहिली होणार. हा ना. कारण 30 बॉल 2 रन आणि राजस्थान पण हरली आहे. नंतर नेट रन रेट पण जास्त आहे. जिंकली आहे. RCB कहाँ है, टेबल के टॉप पर. व्लॉग आजचा इथेच संपवते आणि याच्यानंतर मी जरा बघते माझी आई काय बोलते. ब्लॉग सुरू कधी झाला होता. व्लॉग सुरू झालाय, तुम्हाला माहितीये कधी झालाय. मी हे टाकणार. घेतलं का वेदिका? नाही. ते केलं नाही. हे केलं नाही. ते केलं नाही. शपथ.